आपण पाहू शकताय ओमकारजी निपुर्ते यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। एक गोड व्यक्तिमत्व अनगाव गावचं हा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप खूप धन्यवाद। आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर त्यांच्या माध्यमातून गेले या प्रसाद निपुर्ते यांच्या माध्यमातून हे कूलर। तर आपल्या सोबत आहेत प्रसाद निपुर्ते यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी प्रकाशजी गोडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेकरिता त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर दिला गेलाय। ते गोड व्यक्तिमत्व आपण पाहतो व्यासपीठावर आहेत आणि आपण शुभ सन्मान करत आहोत प्रसाद निपुर्तेजींचं। आपलं खूप खूप धन्यवाद, आपण या व्यासपीठावर उपस्थित राहिलात। पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला मॅचला सुरुवात करायची आहे। आपल्याला 15 मिनिटाचा अवधी असेल, 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत। आता मात्र टायमिंग सेट केलं जात आहे 3:52 इथून मात्र मॅचला सुरुवात होतीये। गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो वेदांत, समोर बॅटर यश मात्रे। मॅचचा पहिला बॉल, यावेळेस ऑन साइडला मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेला, 1 धाव मिळेल। पहिली धाव फलकावर जोडली जाते। त्या पद्धतीनं पाहिलं तर अकाउंट ओपन झाले बॅटर यश मात्रेचं। संघाचं खातं खुळं केलं गेलंय, पहिली धाव फलकावर लागली गेली आहे। गोलंदाज वेदांत गोलंदाजी ट्रॅकवर, यावेळी अक्षयच्या विरोधामध्ये। यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक ख्यायचा होता, शर्यतचा भेद घेणार राहिला। एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाते। सिंगल धावेने धावफलक 2 अंकावर। 3 षटकांचा सामना आपण पाहतोय, महत्त्वपूर्ण सामना। या मॅचचा विजेता संघ कृष्णाल कव्वाड क्वालिफायर मॅच मध्ये त्यांच्या विरोधात लढण्याकरिता कोणता संघ असेल? यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करत होते, झेल सुटला गेला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण यश मात्रेला पाहतोय। धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 4 अंकावर धावफलक। एकंदरीत आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 3। चला स्पीड अप करायचंय, खेळ फास्ट खेळायचंय, खूप कमी वेळ राहिला आपल्याकडे। यावेळेस फुल टॉस ऑन साइड फेवर केला गेला होता। डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत अश्विन, चांगले क्षेत्ररक्षण करतील। तोपर्यंत मुभा होती यश मात्रेला 2 धावा कंप्लीट करण्याची। 2 धावेने धावफलक पुढे जाईल। धावसंख्या 6 अंकावर आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। मोठा फटका येत नाहीत, परंतु सिंगल दुहेरी धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं। महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतो या दोन्ही टीम करिता। यावेळेस ऑन साइडला नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्वेरली क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती यश मात्रेला पुणे एकदा 2 धावा कंप्लीट करण्याची। 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल। तर पंचांकडून काय इशारा आहे तो पाहण्यासारखा असेल। 1 शॉटचा इशारा केला गेलाय, म्हणजेच इथे धाव पाहायला मिळेल 7 धाव फलकावर आहेत, जिथे 8 झाल्या होत्या 1 धाव मायनस केली जाते। वेदांत पुढे चेंडू टाकण्याकरिता, यावेळेस ऑन साइडला फेवर केला गेलाय, खाली क्षेत्र निवडला गेलाय, चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून, सीमा रेषेच्या बाहेर यश मात्रेच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार।
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर फलकावर 11 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर अंतिम चेंडूवर चौकारानं षटकाची समाप्ती केली. बॅटर यश म्हात्रेच्या बॅटमधून आपण हात चौकार पाहिला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रोहित आणलं गेले. चांगली भागीदारी ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये भागीदारीला खूप महत्त्व आहे. तुम्ही पहिल्या सत्रात धावा बनवा किंवा धावा चेस करत असताना धावा बनवा. पार्टनरशिप ही खूप महत्त्वाची असते. मग छोट्या छोट्या पार्टनरशिपनं मात्र मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. पहिल्या विकेटसाठी चांगली धावसंख्या आली तर मात्र मोठा उच्चांक गाठला जाऊ शकतोय. हे बरेच सारे प्रयोग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. विकेटनं विकेट मिळते अक्षय बाद. विकेटचं पतन झालंय. अक्षय बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये राज. मागील मॅचमध्ये पाहिलं तर कमालीची गोलंदाजी केली तर मात्र बॅटिंग करिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ह्या मॅचमध्ये आता मात्र बॅटिंग करिता दमखम दाखवावं लागेल. अक्षय बाद झालाय. आता मात्र साथ द्यावे लागेल यश म्हात्रेला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 जरूर आल्यात पण दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली राहिली गोलंदाज रोहितची. अक्षयला बाद केलं गेलंय. तो मात्र कमबॅक करेल का साई स्पोर्ट्स वाडाचापाडा टीम गावदेवी पारुलीच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या वरतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 12 अंकावर धावफलक. गोलंदाज आपण पाहतोय रोहित पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस काय घडलंय. चेंडू सरळ एष्ट्यावर जाऊन आदळला गेलाय आणि विकेटचं झालंय इथं मात्र पतन. लागणारा हा दुसरा धक्का. राजबाद. चांगलं कमबॅक राहिलंय या षटकामध्ये. पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये वेदांच्या गोलंदाजीवर 11 धावा जरूर जमवल्या गेल्या होत्या. चांगली सुरुवात बिनबाद राहिली होती परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने केली. अक्षयला बाद केलं. त्या पाठोपाठ राज सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जात असताना. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणय. वार पलटवार आपण सातत्यानं पाहतोय क्रिकेटच्या पटलावर. ज्या पद्धतीने पाहिलं तर ह्या मॅचमध्ये सुद्धा पलटवार होत असताना साई स्पोर्ट्स वाडाच्या पट्या टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस सरळ चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका सिक्सर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर ताकद झोकली होती. कावकोणीच्या दिशेमधून सरळ चेंडूला पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावे करिता 6 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 18 या अंकावर. चांगला स्ट्रोक प्रणयच्या बॅटमधून त्यासाठी हा खेळाडू जाणला जातोय. आल्या आल्या मोठा फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. ह्यावेळेस बॅट चेंज आहे. स्वतः फलंदाज सांगतोय कळर वृत्ती दाखवतोय आणि फलंदाज इथून मात्र प्रणय बाद होतोय. विकेटचं होईल पतन.
धन्यवाद धन्यवाद. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्या. त्यानंतर प्रणय मैदानात आला, त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. प्रणय सुद्धा बाद झालाय. आता मात्र राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. आज या मैदानात पाहिलं तर कमालीचे सामने पाहायला मिळालेत. प्रत्येक संघ एकंदरीत पूर्ण तयारीने आलाय. ज्या पद्धतीने सामने पाहायला मिळतात, प्रत्येक चेंडूवर वार प्रतिकार पाहायला मिळतोय आणि प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला गेलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सचिन 11 अग्रीपाडा आयोजनाखातीर स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषक 2026 थरार आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला फिप केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत, इथं मात्र चुकी घडली आहे आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. राहील 22 या अंकावर धावफलक. राकेश पाटीलच्या बॅट मधून येणारा हा चौकार आपण पाहिला. गोलंदाज रोहित गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस अजून एक तडाखा, अजून एक चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आलाय. हा सिक्सर. पाहू शकता आरटी मूवीज चे प्रोप्रायटर रुपेश जी ठाकरे यांच्या माध्यमातून हे आपण पाहत आहे टीव्ही स्क्रीनवर ज्या पद्धतीनं दाखवलं जात आहे. धावसंख्या पाहिली तर 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 28. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 लागल्या गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्यानंतर मात्र भरपूर धावा खर्च केल्यात गोलंदाज रोहितनं. धावपळकाभर 28 धावा. अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतो विवेक, समोर बॅटर यश मात्रे, नॉस्ट्राईक एंडला राकेश पाटील. ह्या बेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 29. चांगली धावसंख्या उभारली गेली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर असं वाटलं होतं दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या होत्या. प्रणय आणि अक्षयला बाद केलं होतं. त्यानंतर मात्र राकेश पाटीलची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू हवेत आहे. इथे मात्र काय घडलंय, गोलंदाज चुकी करतोय आणि त्या दरम्यान मिळतायत या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 31. फलकावर लागल्या गेल्यात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. आपण जो वेळ दिला होता त्या वेळेत आपण इनिंग कंप्लीट करायचे.
गोलंदाज विवेक पुन्हा चेक ट्रॅकवर यश मात्रेच्या विरोधात यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश पाटीलला इथं मात्र माघारी परतवलं गेलंय. न्यू बॅटर आपण पाहतो विष्णू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये राकेश पाटील तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. गोलंदाज विवेक गोलंदाज ट्रॅकवर ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. पण त्या अगोदर पाहिलं तर कॉलिंग खूप महत्त्वाची आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 33 फलकावर लागल्या गेलेत. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. ह्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघत राहतील. चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार. हा येईल धमाका सिक्सर. धन्यवाद. वीज बजरंग धोंडावडोली टीमचं आगमन झालंय. सरचं स्वागत. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय. टॉप 3 मध्ये क्वालिफाय होत असताना आपण त्या संघाला पाहिलं आणि शुक्रवारच्या दिवसामध्ये पाहिलं तर साईदेवा प्रतिष्ठान पारिवली टीम टॉप 3 क्वालिफाय होत असताना आपण पाहिलं. तर मात्र आजच्या दिवसातील कोणता संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. ह्यावेळेस फुल टॉस आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन आहे स्पर्ले क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु चांगली रन इन द मिडल विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. विष्णू भोईर आणि यश मात्रे 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 41-41. फलकावर चांगल्या पद्धतीचा टोटल पाहायला मिळतंय. अशा पद्धतीनं धाबा आल्यात. यावेळेस बॅट चेंज आहे. विकेटच्या मागे चेंडू निघून चालला. 1 धाव तर कंप्लीट झाली. 1च धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 42 या अंकावर धावफलक. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी पारिवली टीमने बनवले आहेत 42. आता मात्र विजयाकरिता बनवाव्या लागतील साई स्पोर्ट्स वाळाजपाडा टीमला 43 धावा. चला गावदेवी पारिवली टीम आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. क्वालिफायर मॅच मध्ये आपण पाहिलं तर कृष्णा आयलंड कवाड दाखल झालाय. ह्या मॅच मध्ये कोणता संघ विजय संपादन करेल आणि क्वालिफायर मॅच मध्ये त्या संघाच्या विरोधामध्ये उभा राहील हे पाहण्यासारखं असेल. गावदेवी पारिवली की साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा टीम
पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर गावदेवी पारिवली टीमने चांगली बॅटिंग केली आहे. 42 धावा फलकावर लावल्या गेल्या आहेत. आता मात्र त्यापेक्षा चांगली बॅटिंग करावी लागेल साई स्पोर्ट वडाच्या पाड्या टीमला 43 धावा करायच्या असतील तर. मात्र आजच्या दिवसात आपण विचार केला तर लो स्कोरिंग सामने राहिले. प्रत्येक सामना पाहिला तर शेवटच्या बॉलपर्यंत रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि या सामन्याचा रिझल्ट सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत येईल अशी अपेक्षा करूया. ज्या पद्धतीने या दोन संघांचा आपण खेळ पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या हंगामात चांगला खेळ राहिला या दोन्ही टीमचा. चला सलामीचे बॅटर्स मैदानात आपण लगेच जायचंय. साई स्पोर्ट वडाचपाडा टीम पंचांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाचा दुवा मानला जातोय पंच आणि पंचांची भूमिका प्रामुख्याने मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती भूमिका आपण पाहतोय या 3 दिवसामध्ये या 3 पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दरसत सर, मंथन माली सर, विकी मोगरे सर या 3 दिवसामध्ये खूप चांगली भूमिका मैदानाच्या आतमध्ये या तिन्ही पंचांची राहिली. त्या पंचांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे RT मूवीजच्या माध्यमातून घराघरात पोहोचवलं गेलं आहे. यूट्यूबचे हे प्रोप्रायटर आपण पाहतोय रुपेशजी ठाकरे यांचंसुद्धा खूप खूप आभार, कारण की ही स्पर्धा घराघरात त्यांच्या माध्यमातून पोहोचवली जाते आणि आमचा आवाज मैदानामध्ये पोहोचवला जातोय. DJ जॉकीचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर या स्पर्धेकरिता ज्या ज्या दानशूर व्यक्तीनं सहकार्य केलं त्या सर्व दात्यांचं आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. चला सलामीचे बॅटर्स मैदानात जायचंय. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो वेदांत आणि अश्विन हे सलामीचे बॅटर्स. हे दोन्ही बॅटरवर संघाची मदार. सामना जिंकायचा असेल तर मात्र या दोन्ही बॅटरमधून एक बॅटरला मात्र शेवटपर्यंत हा किल्ला लढवावा लागेल, तेव्हाच या सामन्याचं उत्तर त्यांच्या बाजूला लागू शकतंय. परंतु ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत खेळ गावदेवी पारिवली संघाचा चांगला राहिलाय. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या दुसऱ्या सत्रामध्ये, तेव्हा मात्र या धाबा डिपेंड करू शकतायत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मेहनत या दोन्ही संघाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, तेव्हाच मात्र कुठला तरी एक संघ विजयी होताना आपण पाहू शकताय. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय डावखुरी हाताचा गोलंदाज राकेश पाटील, क्वार्टर ऑफ पारिवली. समोर बॅटर आपण पाहतोय डावखुरी हाताचा वेदांत, नॉस्टा केनला अश्विन आणि पंचांचा इशारा येतोय. इथून मात्र मॅचला होते सुरुवात. 4 वाजून 14 मिनिटे झालेत. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत, याकडे सुद्धा लक्ष ठेवायचंय. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला अडवला गेलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, खातं खुलं केलं गेलंय. वेदांत या बॅटरनं संघाचं खातं खुलं करत असताना आपण पाहतोय पहिली धाव फलकावर लागली गेली. 43 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा टीम गावदेवी पारिवलीच्या विरोधामध्ये. एकंदरीत क्षेत्ररक्षण सजावट पाहिली तर 2 क्षेत्ररक्षक ह्यावेळेस शरीराचा वेध घेणारा फलंदाजाला समजला नाहीये. रन घेण्याचा प्रयत्न नकारला गेला नॉस्टा केन कडून. वेदांच्या माध्यमातून कुठली धाव मिळणार नाहीये, म्हणजेच एकच धाव फलकावर आहे. गोलंदाज राकेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीनं पाहिलं तर या गोलंदाजाकडे वेग आहे. वेगाबरोबर अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची माथा ठेवतोय.
आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे या गोलंदाजाची. यावेळेस मिड ऑफच्या वर्ण स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये जाल्यात अडकवले गेलाय. फलंदाज इथून बाद होईल अश्विन. न्यू बॅटर आपण पाहतो योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप सारा अनुभव आहे या बॅटरकडे, परंतु स्वतःला झोकावं लागेल. ते मात्र या मॅचमध्ये आपला अनुभव दाखवावा लागेल. 7 वेदांतला द्यावे लागेल, तेव्हाच मात्र या विजयापर्यंत आपण पोहोचू शकताय. त्याकरिता तुम्हाला सातत्याने मेहनत करावी लागेल. परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील बॅटरच्या विरोधामध्ये करत आहेत. राकेश पाटील पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार. हा येईल धमाका सिक्सर 6. धन्यवाद. कमालीचा स्ट्रोक. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. झेल पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय श्रीकांतजी गोणे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. झेल पकडा, 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा. धावफलकावर 7 धाबा आहेत. यावेळेस लिडिंग एज स्वतः गोलंदाज राकेश पाटील. चेंडू खाली, साधा सोपा झेल. इथे मात्र सोडलाय राकेश पाटीलनी. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मात्र बॅटर योगेशला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 8 या अंकावर. चला मॅच ला सुरुवात करायची. राकेश पाटील पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गली रिझन मध्ये जातोय. पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फलकावर धाबा लागलेत 9. 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स वडापाडा टीम गावदेवी पारिवलीच्या विरोधामध्ये. चला क्षेत्ररक्षण लागून घ्यायचंय पारिवली संघ. आपण वेल दौडू नका. आपल्याकरिता 10 मिनिटाचा अवधी आहे. ज्या पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली, आपण 5 मिनिटं वापरले गेलेत एका षटकाकरिता. आम्ही जाणतो आहोत पाण्याची आवश्यकता असते जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरताय, परंतु वेल सुद्धा आपल्याला थांबवते आणि आयोजकांच्या माध्यमातून जी सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय आपण वेली संदर्भात सहकार्य करत जा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राजला आणलं गेलंय. चांगली गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून राजने दाखवली गेली, परंतु त्यापेक्षा चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये सुद्धा करावी लागेल. आपल्या टीमला या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल तरी महत्त्वपूर्ण षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल वेदांत आणि योगेशच्या विरोधामध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात, 43 टार्गेट समोर असताना इथून मात्र 12 मध्ये
आवश्यकता असेल विजयाकरिता. 34 12-34 असं समीकरण. ह्यावेळेस पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर झाले, दंडित केला गेलाय. अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 10 या अंकावर. तर मात्र 12-33 आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर संधी असेल बॅटरला. यावेळेस फ्री हिटचा फायदा उठवता आला नाहीये. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये काय घडलंय. तर एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 11 या अंकावर. फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही, परंतु एक सिंगल धाव जरूर मिळाली त्या चेंडूवर. स्ट्राईक एंडवर योगेशला आपण पाहतोय. चला वेल दौडू नका, मॅचला सुरुवात करायची. आपल्याकडं वेल खूप कमी आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. यानंतर क्वालिफायर मॅच असेल, त्यानंतर मात्र सेमीफायनल आणि फायनल. गोलंदाज राज. पुढील चेंडू यावेळेस ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू निघून चालला. यावेळेस काय घडलंय, इथे मात्र चुकी घडली आहे क्षेत्ररक्षक माधूमधून आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 15 या अंकावर धावफलक. एक एक चुकी तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. तुम्हाला इथून मात्र सावरावं लागेल. स्वतःला मात्र चांगली सुस्थितीत आणावं लागेल. इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, तेव्हाच मात्र या धावा रोखल्या जाऊ शकतायत. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय राज. चला मॅचला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला इथून मात्र शेवटचा कॉल असेल. गोलंदाज राज. समोर बॅटर आपण पाहतोय योगेश. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. धन्यवाद. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 19 या आकड्यावर. चांगली फलंदाजी योगेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या षटकातील पाहिले तर आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. नऊ चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस सुद्धा चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. योगेशच्या बॅट मधून येणारा हा लगातारचा हा 3रा चौकार. स्वतःची किंमत कळते आणि धावफलकावर धाबा लागले 23. आता मात्र विजयाकरिता धाबा आवश्यक आहेत त्या 20. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 20. गोलंदाज तयार. राजचा पुढील चेंडू आतापर्यंत महागडा ठरलाय, परंतु चांगली लाईन लेंथ ठेवावी लागेल बॅटर समोर. यावेळेस चांगली लाईन लेंथ. वार पलट वार.
या अगोदर पाहिलं तर योगेशच्या बॅटमधून लगातार ते 3 चौकार आले, त्यानंतर मात्र पलटवार डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. राज हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू आणि चांगला चेंडू हाताला गेलाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर इथं मात्र रिव्ह्यूची मागणी केली गेली. बॅटिंग साईडकडून हा रिव्ह्यू. पेअर डिलिव्हरी. सन्माननीय मंगेशजी घोडे, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. आता मात्र समीकरण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि विजयाकरिता 20 धाब्यांची आवश्यकता आहे. चला मॅचला सुरुवात करायची. ज्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलंय त्या पद्धतीनं सहकार्य करत जा. 6 चेंडू 20चं समीकरण. साई स्पोर्ट्स वाडाच्या पाड्यात टीम समोर हे लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो यश मात्रेला आणलं गेलंय. यावेळेस पहिल्याच बॉलवर इथे मात्र आसमान दाखवलंय गोलंदाज यश मात्रेला. चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार 6. मिळाला. आता मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू आणि विजयाकरिता 14 धाब्यांची आवश्यकता. रुपेश, मी म्हटलं होतं हा सामना सुद्धा शेवटच्या बॉल पर्यंत येईल. यावेळेस संधी होती क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची, परंतु चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. षटकाची सुरुवात झाली होती तेव्हा असं समीकरण होतं 6 मध्ये 20. आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 10 धाबा, म्हणजे 2 चेंडू मध्ये 10 जमा केल्यात. आता मात्र 4 मध्ये 10 जमा करावे लागतील विजयाकरिता. साई स्पोर्ट्स वडापाडा टीम समोर लक्ष असेल. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळत नाहीये. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे. व्हाईट बॉलची उद्घोषणा केली जाते. इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू ची मागणी केली गेली. ज्या पद्धतीने पाहिलं तर पडताळणी केली जाते. व्हाईट बॉल. मात्र समीकरण बदलत असताना 4 चेंडू 9 धावा, परंतु यश मात्रेला चांगली गोलंदाजी करावी लागेल धावा रोखायच्या असतील तर. परंतु आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली आहे दोन्ही बॅटरची. ह्यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न थ्रो झालाय बॉलिंग एंड कडे. इथे मात्र
कलेक्शन चुकीचं आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट. तर मात्र 3 चेंडू 7 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर असं वाटलं होतं या षटकाची सुरुवात झाली होती, मोठं लक्ष आहे, मात्र लक्ष छोटं छोटं होत चाललंय. 3 चेंडू 7. कमालीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ह्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र योगेशला परतावा लागेल. जे हर्षने काम केलं होतं ते मात्र वेदांतला करावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हा येतोय धमाका. सिक्सर 6. परंतु या परिस्थितीमधून अनेक संघ पराभूत होत असताना पाहिलेत. अनेक संघ इथून मात्र विजय होत असताना सुद्धा पाहिलेत. कोणताही संघ इथून मात्र विजय संपादन करू शकतोय. मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली आहे साई स्पोर्ट्स वडाच्या पाडा टीमच्या माध्यमातून, त्या माध्यमातून पाहिलं तर त्यांच्या बाजूने हा सामना असेल. 1 चेंडूमध्ये 1 धावींची आवश्यकता आहे, परंतु सामना जिंकण्याकरिता गोलंदाजाला इथून मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. निर्धाव चेंडू हाताळावा लागेल. आणि मी क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमसाठी मी एकच म्हणेन, ज्या मैदानात पराभवाची दाबून चर्चा केली जाते ना, त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळून माघारी फिरायचं हे करावं लागेल क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला. एक चेंडू 1 धाव. गोलंदाज तयार. यश मात्रे समोर बॅटर. आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली, परंतु 1 चेंडू मध्ये 1 धाव करावी लागेल. चेसिंग कंपल्सरी. गोलंदाज तयार. समोर बॅटर आपण पाहतोय वेदांत. यावेळेस निर्धाव चेंडू हाताळलाय आणि ज्या पद्धतीने पाहिला तर सामना जिंकलाय. गावदेवी पारिवली टीम अभिनंदन. या परिस्थितीतून अनेक संघ पराभूत होताना पाहिलेत आणि या परिस्थितीतून अनेक संघ विजयी होत असताना पाहिलेत आणि तसाच सामना पाहायला मिळाला. चला, कृष्णा 11 कव्वाड टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता लगेच या. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ज्या गोलंदाजाने 1 धाव वाचवली तो यश मात्रे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.
क्वालिफायर मॅच मध्ये दोन संघ उभे ठाकलेत. कृष्णा आयलंड कव्वाड विपक्षात गावदेवी पारिवली. क्वालिफायर मॅचचा आपण टॉस करत आहोत. श्रीकांतजी गोणे यांच्या शुभ हस्ते हा टॉस जिंकलाय कृष्णा आयलंड कव्वाड टीमनं. निर्णय कळवायचा आहे. कृष्णा आयलंड कव्वाड टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला कृष्णा आयलंड कव्वाड आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचं आहे. क्वालिफायर मॅच आपण पाहणार आहोत.